नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर बाहेर इकडे पाणी वगैरे शिंपून घेतलेलं आहे आणि ड्रमवर हा कॅरी बॅग ठेवलेली आहे मी. कारण पाऊस आला तर मग काय होतं, सगळं पाणी जातं त्यामध्ये आणि त्यामध्ये काही सामान आहे तर ते सगळं ओलं होतं. त्याच्यामुळे ती कॅरी बॅग ठेवली आणि त्यावर एक टॉप, जेणेकरून म्हणजे ते उडायला नको. कारण ठेवायला जागाच नाही दुसरी, त्यामुळे ते बाहेरच ठेवावं लागतो. आणि त्यानंतर बघा, हवा इतकी सुटलेली आहे की कूलरचा फॅन फिरत आहे आणि ते पुढे लिंबाचं झाड आहे ना, ते इतकी छान थंड हवा येते सकाळी सकाळी. आणि त्या झाडाखाली इतक्या गाई आणि म्हशी असतात सकाळच्या वेळेस. आता आमच्याकडे तिकडे दूध मिळतं, तर त्यांच्या घरगुती म्हशी वगैरे आहेत, तर त्या इकडे असतातच झाडाखाली रोज आणि इथून जवळच आहे. त्यानंतर किचनमधलं आवरायला घेतलं तर हा गॅस ओटा छोटा आहे ना, तर थोडं इथे करताना वेळच लागतो मला. म्हणजे कुठे काय ठेवावं सुचतच नाही. आता सवय आपल्याला मोठ्याची असते, तर होता होता मग ती सवय होऊन जाते. तर खूप छोटा आहे, तिथे जास्त सामान ठेवताच येत नाही. एक गॅस शेगडी असली, तेलाची बॉटल आणि एक साईड रॅक, बाकी काही ठेवता येत नाही. तर असं त्यानंतर इथे करायचा होता नाश्ता. नाश्त्यामध्ये करणार आहे आज पोहे. आणि खूप दिवसांनी आज पोहे करायला घेतले, कारण पोहे संपलेले होते. आणि त्यातल्या त्यात झालं असं की बरेच डबे मी पोत्यामध्ये बांधून ठेवलेले आहे, ते ओपनच नाही केले. त्यामध्ये सामान असेल काही ना काही, कारण अगदी कमीच बाहेर काढलेले आहे पाहिजे तेवढेच. तर मग शेवटी म्हटलं जाऊ द्या, नवीनच एक पॅकेट आणलं 1 किलोचं. आणि आज म्हटलं बऱ्याच दिवसांनी करत आहे, तर मस्त बटाटे पोहे करणार आहे. आणि पोहे असले तर रुचीला खूप आवडते, बाकी दुसरं असो नसो. आता साधारणतः 10-12 दिवस झाले मी पोहे केले नाही, तर म्हटलं आज चला तिच्या आवडीचे करूयात. तर इथे पोहे करायला घेतले. त्यानंतर भांडे घासायचे होते. आणि खरं सांगू का, इकडे आलं ना तेव्हापासून म्हणजे बराच असा फरक जाणवतो. आता इकडे कसं आहे की बरंच असं मोकळं वातावरण आहे, आजूबाजूला जास्त घरं नाही. म्हणजे मध्ये गॅप आहे, प्लॉट्स पडलेले आहेत, असे दूर दूर अंतरावर आहे. त्याच्यामुळे की नाही, अशी नॅचरल हवा मिळते. म्हणजे प्रत्येक घराच्या बाजूला झाड आहे आणि म्हणजे असं एकदम फ्रेश वातावरण वाटते. सकाळी बाहेर थोडा वेळ फिरलं की छान वाटते, जसं की एका गावामध्ये असल्यासारखं फील होते. आता शहराच्या गर्दीच्या ठिकाणी तर खूप गरम हवा आणि असं एकदम पॅक पॅक वाटते. म्हणजे गर्दी असते, घरं दाटून असतात, त्याच्यामुळे इतकं जाणवत नाही. पण इकडे तसं नाही, एकदम छान वाटते सकाळी आणि वातावरणही खूप छान असते. आणि अगदी शांत एरिया आहे, म्हणजे पाहिजे तसा. तर असं त्यानंतर इथे पोहे वगैरे करायला घेतले. पोह्यातच मी कोथिंबीर टाकलेली आहे, म्हणजे जेणेकरून ती छान दिसते, कलर छान येतो. नाहीतर मग कसं तेलामध्ये जर टाकली तर ती काळपट पडते. आणि वरून तर टाकत नाही मी, पोह्यामध्येच टाकते. जेव्हा पोहे भिजवते तेव्हा त्यामध्ये कोथिंबीर ॲड करत असते. त्यानंतर मस्त असे गरम पोहे केले, मुलीला खायला दिले. आणि बाहेरून नाश्ता आणलेला होता, बटाटे वडे. आता बरेच दिवसांनंतर बाहेरचा नाश्ता खात आहे, कारण की इकडे जवळपास दुकान नाही, तिकडे बाहेरच जावं लागतं. त्याच्यामुळे मग येताना रुची आणि तिचे बाबा घेऊन आले, तर बटाटा वडा सोबतच चटणी. आणि माझ्यापुरतंच आणलं त्यांनी, ते खात नाही, तिला आवडत नाही. म्हणजे ती बाहेरचं तेलकट खातच नाही आणि तिच्या बाबाला पण घरचंच पाहिजे असतं. मग इथे म्हटलं चला नाश्ता वगैरे करून घेऊया, त्यानंतर बाकीची कामे. तर इथे भांडे घासले आणि आता हे सगळं धुवायचं होतं मला. तर म्हटलं भांडे घासून झाले की सगळं धुवून झालं की ते कपडे धुवायला बरं, सर्फ टाकून ते सगळं घासून घेतलं. त्यानंतर हे सगळं क्लीन केलं. आता इथेच कपडे धुवायचे आहे. आता गोटा वगैरे नाही, पण फरशी थोडी खरपूस असल्यामुळे कपडे छान धुतले जाते, असा काही प्रॉब्लेम नाही. आणि या बाजूला शेळी दिसते ना, तर वरती पाण्याची टाकी आहे, तर माळी आहे छोटीशी. कारण हे रो हाऊस आहे, त्याच्यामुळे अगदी छोटी शेळी आहे आणि छोटा असा माळा आहे वरती. तर हे सगळं क्लीन केलं आणि म्हटलं चला आता कपडे धुवूया. ब्लँकेट धुवायला टाकली, त्यात आभाळ आलं, असं वाटते पाणी येते की काय. कारण सकाळी सकाळी थोडं वातावरण चेंज झालेलं होतं. तर म्हटलं जाऊ द्या, वाढली तर ठीक, नाही वाढली तर ठीक. तर त्याआधी इथे गॅस ओटा क्लीन करायला घेतला. म्हटलं गॅस ओटा क्लीन झाला की नंतर कपडे धुवायला मोकळं. आणि आता वाजलेले आहे 8. आता इकडे लवकरच कामं आटोपतात, कारण काय की मागे लवकर ऊन येते, त्याच्यामुळे लवकर तिकडचे कपडे भांडे वगैरे आटपून घ्यावं लागते. त्यामुळे सर्वच कामं लवकर आटोपतात. तर त्यानंतर इकडे हॉल वगैरे पुसून घेतला आणि आता किचनमध्ये आली. किचनमधलं थोडं म्हटलं पुसून घ्यायचं, कारण बाजूनी 2 दिवस ते माती टाकली तर पूर्ण धूळ घरामध्ये आलेली होती. तर फ्रीजवर, त्या जी रॅक आहे त्यावर, तर ते सगळं पुसून घेतलं. नंतर फरशी पुसायला घेतली. आणि ही रूम छोटी आहे थोडी, पण पुढचा जो हॉल आहे ना, तो बराच मोठा आहे. तर तिथे फरशी पुसायला थोडा वेळच लागतो. त्यानंतर फरशा वगैरे झाल्या पुसून आणि आता इकडे कपडे पण झालेले आहे. म्हटलं चला कपडे सगळे वाळत टाकायचे. तर इथे ब्लँकेट धुतली फायनली. आणि आता ऊन बघा इथपर्यंत आलेली आहे, जिथपर्यंत बकेट आहे तिथपर्यंत. आणि लगेच
11:30-12 वाजले की पूर्ण इथपर्यंत ऊन येऊन जाते आणि दिवसभर मग इकडे ऊन असते. एकदम संध्याकाळी 5:30-6लाच सावली येते. आणि आता बऱ्याच दिवसापासून गावाला जायचं चालू आहे, पण काही होत नाही. कारण काय की एकतर आता रूमचं झालं, त्यानंतर सामान लावणे आणि नवीन ठिकाणी मग म्हटलं तर थोडं मग गावाला गेलं तर मुलीला एकटं एकटं वाटतं, म्हणून त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, नंतर कधी जाऊ. आता थोडी ती रमली की मग जाणार. आणि आता जास्त नाही, 8 दिवस झाले असेल आम्हाला येऊन, 8 किंवा 10 दिवस. तर म्हटलं थोडं सेट झालं की नंतर एखाद दिवशी चालली जाईल. त्यानंतर कपडे वगैरे झाले, कपडे वाळत टाकायचे होते आणि खरंच उन्हामध्ये ना हे दोन्ही ड्राम खराब होऊन राहिले, म्हणजे पूर्ण कलर जाईल त्याचा असं वाटते मला. कारण ऊनच इतकी भयानक आहे ना, हे सगळं उन्हामध्ये ठेवावं लागत आहे. आणि त्या साईडला डस्टबिन वगैरे असते, बकेट आपण पूर्ण बाहेर असते. उन्हामुळे कसं प्लॅस्टिक लवकर खराब होते, त्याचा कलर पूर्ण चेंज होऊन जातो. पण आता पर्याय नाही, घरामध्ये तर ठेवू शकत नाही. त्यानंतर सगळे कामं आटोपले. आता भांडे लावायचे होते, म्हटलं चला भांडे लावून घेऊया. तर भांडे अगदी मोजकेच काढलेले आहे, जास्त काढले नाही, म्हणजे खूप कमी काढून ठेवले मी. या रॅकमध्ये बसेल तेवढेच, कारण सर्व बांधून वर ठेवलेले आहे. इथे ठेवायचाच मोठा प्रश्न आहे, कुठे काय ठेवायचं तेच सुचत नाही, म्हणून गरजेपुरतेच काढले. आणि एक आहे, पण जेवढे आपण जास्त काढले ना भांडे तर तेही कमी पडतात. आता हे मी मोजके काढले ना तरी बरोबर होत आहे, म्हणजे जेवढे काढले तेवढ्यामध्ये ॲडजस्टमेंट करू शकतात असं मला वाटते. आणि जास्त जर काढले ना तर मग तेही कमी पडतात. आणि आता एवढे मोजके आहे तर बरोबर याच्यामध्ये होत आहे. आणि मग कधी कधी असं वाटतं उगाच एवढा भांड्याचा पसारा ठेवलेला आहे, घासायलाही जळ जातात आणि ठेवायला. तरी मी आता एक पोते भांडे भंगारमध्ये दिले, म्हणजे असे बरेच पाण्याचे गुंड होते, काही डबे होते थोडे, म्हणजे जुने, एकदम जुने पण नव्हते. पण म्हटलं जाऊ दे, आता ठेवून काय करायचं, सगळे मोड देऊन दिले मी. तर त्यांनी 500 रुपये मला त्या पोतोभर भांड्याचे दिले. म्हटलं जाऊ द्या, घरात पडण्यापेक्षा, कारण खूप सामानाचा पसारा होतो. तर ते तेवढे दिले. आणि आता बरेच अजून 2-3 पोते भांडे आहेतच माझे, म्हणजे नाही म्हटलं तरी वाळतातच. आणि कसं आहे, बाहेर गेला पण काही आवडलं तर घ्यायचं, असं बऱ्याच वेळा होत होतं. पण आता 2 वर्षात खूप कमी केलेलं आहे मी घेणं, नाहीतर आधी तरी घ्यायची. म्हणजे काही प्रेझेंटचे बऱ्यापैकी होते, त्यानंतर असंच काही घेत गेली, तर अशा पद्धतीने ते भांडे सर्व वाळत गेले. तर असं एकीकडे टमाटरची चटणी केली, भात झालेला आहे. आणि आता बरबटीची डाळ, जी की कुकरमध्ये शिजवून घेतली आणि नंतर अशी पातळ करणार आहे भातासोबत, सोबतच चपात्या. आणि अशी डाळ आमच्याकडे सर्वांना आवडते. म्हटलं रुची खाते की नाही खात, म्हणून 2 टमाटरची चटणी केलेली आहे. तर अशा पद्धतीचं आजचं छोटंसं रुटीन होतं. शक्य होईल तितकं मी रुटीन रोज डेली टाकण्याचा प्रयत्न करते, पण होत नाही, 1 दिवसानंतर टाकते. आणि असं वाटतं एखादा तरी व्हिडिओ आपला म्हणजे 1 दिवसानंतर तरी यायला पाहिजे. तर इथे बघा भाजी वगैरे झालेली आहे. आणि आपलं कसं आहे ना, की आपण कुठे गेलो ना तर तिथे जर रमलं तर मग तिथून जायची इच्छाच होत नाही, असा होत असतं. आता कुठेही राहिलं, तिथल्या जागेची सवय झाली ना तर तिथलीच आठवण येते. आता इकडे आलो आम्ही, 8 दिवस झाले ना, 8 दिवसामध्ये इथे छान वाटायला लागलं. तर खरंच खूप छान वाटतं. तर असं असतं जागेचं, काही काही जागेमध्ये एका दिवसातच करमायला लागतं, नाही तर मग कुठे महिना 2 महिने जरी राहिलं ना तरी करमत नाही. तर इथे दुपारची सर्व कामे आटोपली, कपडे सुकलेले होते, म्हटलं ते काढून घेऊया, कारण ऊन एवढी आलेली होती. तर खुर्चीवर मी ब्लँकेट टाकलेली होती, ती म्हटलं तारावर टाकून देते, एकच दोरी असल्यामुळे कपडे टाकायचा प्रॉब्लेम येतो. आणि आता हे सर्व कपडे काढून घेतले तर बरं राहते, नाही तर हवेमुळे सर्व उडून जातात. हवा इतकी असते दुपारची खूप, तर ऊन इतकी भयानक आहे ना, पूर्ण असं पायाला चटके लागत आहेत. तर सर्व कपडे वगैरे ठेवून दिले. त्यानंतर कूलरमध्ये पाणी टाकायचं होतं. आणि पुढचं वातावरण बघू शकता, मस्त असं दिसते. दार ओपन केल्यानं छान असं हिरवं हिरवं दिसते. एवढ्या उन्हाळ्यामध्ये झाडं किती हिरवी आहेत. त्यानंतर कूलरमध्ये पाणी टाकायचं आणि आता दुपारचं मस्त आराम करायचा. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि बघा, ही झाडाची खाली गाडी ठेवलेली आहे, सावली आहे, तर खूप झाडाचा फायदा होतो. चला मग, बाय बाय.